झी मराठी वाहिनीवर 2 महिन्यांपूर्वी कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र या मालिकेनंतर झी मराठी वाहिनीवर एकही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसली नाही. मात्र आता तब्बल 2 महिन्यानंतर झी मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि ही नवी मालिका कोठारी विजनची असणार आहे. मात्र या मालिकेत मुख्य भूमिकेत स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय अभिनेता दिसणार आहे. चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या आगामी नव्या मालिकेत स्टार प्रवाह वाहिनीचा कोणता अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे आणि या नव्या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीच्या कोणत्या लोकप्रिय मालिका बंद होणार आहेत, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपल्या फिल्मी न्यूजपती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. झी मराठीवर लवकरच नवी मालिका सुरू होते आणि त्यात लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे. मात्र आदिनाथ कोठारे व्यतिरिक्त इतर स्टार प्रवाह वाहिनीचा एक लोकप्रिय अभिनेता देखील दिसणार आहे. महिन्याभरापूर्वीच आदिनाथ आणि उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ते दोघे आधीच वेगळे राहत असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांची घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. आता आदिनाथने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर कमिंग सून अशी पोस्ट शेअर करत या पोस्टमध्ये आदिनाथच्या हातात क्लॅपबोर्ड दिसत आहे. त्यावर कोठारी विजन लिहिलंय. तर मालिकेचं नाव अद्याप सांगण्यात आलेलं नाही. आदिनाथची ही नवी मालिका कोठारी विजनची असणार आहे. या नव्या मालिकेचा मुहूर्तही पार पडला आहे. मालिकेचं नाव अद्याप समोर आलं नसलं तरी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिनाथ आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान कोठारी विजनची ही मालिका असल्यामुळे या मालिकेचा निर्माता देखील आदिनाथ कोठारेच आहे. मात्र आदिनाथ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार का हे अद्याप समोर आले नाही. मात्र या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव झळकणार आहे. मंदार जाधवने यापूर्वी कोठारे विजनच्याच स्टार प्रवाह वाहिनीवरील श्री गुरुदेव दत्त आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेमधून त्याला प्रचंड ओळख मिळाली. आता पुन्हा एकदा मंदार जाधव कोठारे विजनसोबत काम करणार आहे आणि यावेळी तो झी मराठी वाहिनीवर मुख्य भूमिकेत पदार्पण करणार आहे. दरम्यान या मालिकेत अभिनेता मंदार जाधव आणि आदिनाथ कोठारे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्याप समोर आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ही नवी मालिका सप्टेंबर महिन्यापासून प्रदर्शित होऊ शकते आणि या नव्या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीच्या देवमाणूस मधला अध्याय आणि तुला जपणार आहे या मालिकांवरती टांगती तलवार आहे. या 2 मालिकांपैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते. दरम्यान झी मराठी वाहिनीच्या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय असणार आहे आणि या मालिकेचे नाव काय असणार आहे, तसेच या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे आणि इतर मालिकांच्या वेळांमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आदिनाथ कोठारेची ही नवी मालिका लव्ह स्टोरी असणार की कौटुंबिक ड्रामा याबद्दलही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान तुम्ही या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात का? मंदार जाधवला पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का? आणि झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, तसेच झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती, कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी न्यूजपती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.